नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर पीएम किसान सन्मान निधीबद्दल तुम्हाला एक छोटी मोठी अपडेट तुम्हाला समोर आलेली आहे. तर ती अपडेट कुठली आहे तर ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी सांगणार आहे. तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीबद्दल तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमचा जर बंद पडला असेल किंवा तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्हाला तो चेंज करता येत नव्हता पहिला. तर आता या पीएम किसानच्या या पोर्टलवर फार्मा कॉर्नरवरती तुम्हाला पीएम किसान बद्दल मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे आणि तो मोबाईल नंबर कसा चेंज करायचा त्याचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी पूर्ण माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती पूर्णपणे बघण्यासाठी आणि तुम्हाला अपडेट कसं करायचं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजेच तुम्हाला याबद्दल मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला हा मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहूयात कसा मोबाईल नंबर चेंज करायचा ते. चला. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या गुगल क्रोमवरती येऊन पीएम किसान असं सर्च मारायचं आहे. त्यानंतर एक नंबरला लिंक दिलेली आहे, त्या लिंकला ओपन करायचं आहे. त्यानंतर पीएम किसानचं डॅशबोर्ड इथं ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर अपडेट हा ऑप्शन दिलेला आहे. मोबाईल नंबर अपडेटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर जर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पूर्णपणे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा फिल करायचा आहे आणि त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथं आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथं गेट आधारवरती क्लिक करायचं आहे. गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP हॅज बीन सेंड युअर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर, म्हणजे तुमचा जो आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP गेलेला आहे. तो OTP आपल्याला इथं खालील व्हेरीफायच्या अलीकडे आधारला इथं OTP टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरला क्लिक करायचं आहे. आधार OTP व्हेरीफाईड असं येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं किसान नंबर सगळा पूर्ण डाटा येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा नवीन मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आणि OTP टाकल्यानंतर इथं व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हॅज बीन सेंड युअर मोबाईल नंबर या. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथं हॅज बीन मोबाईल नंबर अपडेटेड इथं क्लिक फॉर अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला जाईल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याची आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याची लास्ट तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. या तारखेच्या आधी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावा. धन्यवाद.